सध्या चर्चेत असलेल्या निदा खान प्रकरणात आता एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी उडी घेतली असून त्यांनी तपास यंत्रणा आणि माध्यमांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। एखाद्याच्या घरात बुरखा किंवा धार्मिक पुस्तक मिळणं हा गुन्हा कधीपासून झाला असा सवाल करत ओवैसींनी निदा खानची जोरदार पाठराखण केली आहे। निदा खानवर होत असलेल्या आरोपांनंतर ओवैसींनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत। ओवैसी म्हणाले की संबंधित मुलगी टीसीएस मध्ये एचआर म्हणून काम करत नव्हती असा दावा कंपनीने केला आहे। तसेच ज्या एफआयआर मध्ये तिचं नाव आहे त्यापूर्वीच तिची बदली झाली होती। या प्रकरणातील फिर्यादी हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असल्याने यामागे राजकीय षडयंत्र असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। ओवैसी यांनी या संपूर्ण प्रकरणाला मोठं षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे। एखाद्याच्या घरात बुरखा असणं किंवा धार्मिक पुस्तक मिळणं हे संशयास्पद कधीपासून मानलं जाऊ लागलं हे तर मूलभूत अधिकारांवर गदा आणण्यासारखं आहे असं ओवैसी म्हणाले। आम्हाला खात्री आहे की न्यायालय निदाची निर्दोष मुक्तता करेल। जे आरोप करत आहेत त्यांना ते न्यायालयात सिद्ध करावे लागतील। हे केवळ द्वेषातून केलं जात आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। निदा खान प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं असून पुराव्यांच्या वैधतेवरून आणि तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरून ओवैसींनी प्रशासनाला धारेवर धरलंय।